Welcome to all of you. Shankar Kudre's online education, date 25 October 2021. Subject today is a spoken English. It's a 26th day. Today's topic is ear training. What is ear training? You know. Training is required for each section. प्रत्येक गोष्टीचं कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षणाची माहितीची वारंवारितेची अत्यंत आवश्यकता असते आणि म्हणून आपण हाही एक घटक घेणार आहोत जो स्पोकन इंग्लिशशी निगडीत आहे तो म्हणजे इयर ट्रेनिंग. Before start this session, if you are not subscribed to my channel, please subscribe it. Not forget to like, comment and share because we give a new video on new ear training. It's a prayer. Oh donor, oh God, oh Allah, like that. Donor means data. It's a prayer. Oh donor, give me courage to do what is right. Oh donor, give me courage to do what is right. Courage to speak, courage to fight, courage to speak, courage to fight. Oh donor, give me courage to do what is right. For honesty, goodness, justice and truth. For honesty, goodness, justice and truth. Courage to choose the good in my youth. Courage to choose the good in my youth. Oh donor, give me courage to do what is right. Oh donor, give me courage to do what is right. Courage to win when I'm in the wrong. Courage to face the day with a song. Courage to win when I'm in the wrong. Courage to face the day with a song. Oh donor, give me courage to do what is right. Oh donor, give me courage to do what is right. Courage to guard my thought and tongue. Courage to choose the right phenomenon. Courage to guard my thought and tongue. Courage to choose the right phenomenon. Oh donor, give me courage to do what is right. Oh donor, give me courage to do what is right. Oh donor, give me courage to do what is right. छान वाटली का सर खूप छान म्हणला. आपल्या कान कसं वाटलं? चांगलं सर, खूप चांगलं वाटलं. आपल्या कानाला खूप छान वाटलं. मग याला असंच आपल्याला इतरांना ऐकवण्यासाठी सर बोल बेटा. सर तुमचा आवाज खूप छान आहे म्हणलं. खूप छान गायली सर. सगळ्यांचाच आवाज छान आहे. तुम्ही सुद्धा गायलं ना दररोज तर तुमचा सुद्धा आवाज अत्यंत सुंदर येतो. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपण दररोज गायचं, नाही आलं तरी गायचं, आपलं आपण गायचं. शेवटी बाथरूम मध्ये कोणी बघणार, उगं गायचं आपलं आपण. चुकलं तर बी आपणच ऐकणार राहत्या, हसलं तर बी आपणच हसणार असतो. म्हणून आपलं आपण गायचं. म्हणजे गाण्यामध्ये आपला आवाज खुलत जातो. म्हणून त्याचा सराव करणं अत्यंत अपेक्षित आहे आणि आवश्यक आहे. ओके. इयर ट्रेनिंग मध्ये हे घेतलंय. का घेतलं? आता तुम्ही म्हणालात ऐकल्यानंतर खूप छान वाटलं ना. एक आता आपण पुढे जाऊया. कंप्लीट द सॉन्ग. मी एका गाण्याची ओळ म्हणणार आहे, ती अर्धवट म्हणणार आहे. आता पुढची ओळ तुम्ही कंप्लीट करायचं. मी अर्धवट म्हणणार आहे, पुढची ओळ तुम्ही कंप्लीट करायचंय. येत असेल तर बघा. जांभूळ पिकल्या झाडाखाली
म्यूट करा आणि सांगा. मुले आले वेचण्यासाठी. नाही, हे गाणं ऐकलंय का तुम्ही? जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचं वाजजी. हा वाजजी ढोल कुणाचा वाजजी. ओके, पुढचं गाणं. मला भरलं तुझं वार ग, मी तुझा उमेदवार ग, तुझ्या एकमतासाठी माझं काळीज तुटतंय. कंप्लीट द सॉन्ग. नो सर. माझं काळीज तुटते तुझ्या उमेदवारासाठी ग. बघा येते का बघा. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटत. कंप्लीट द सॉन्ग. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. अगं बाई शांत बाय. चला ये ना गाणे. येतात तेवढे येणार सर. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. अल्ला बाबूराव आता अल्ला बाबूराव, अल्ला बाबूराव आता अल्ला बाबूराव. पुढचं गाणं. जॉनी 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 ए पप्पा eating sugar, papa eating sugar, no papa telling lies, no papa open your mouth. Ha ha. इटिंग शुगर नो पप्पा. आता मला सांगा, या गाण्यामध्ये काही ओळी आल्या आणि काही ओळी नाही आल्या, कारण काय हो? पाठच नाहीत गाणी. कारण आम्ही ते गायलंच नाही, कधी म्हणलंच नाही. एक, आपण ते म्हणलं नाही, गायलं नाही. एक. दुसरं, ऐकलं नाही. ऐकलं नाही. तिसरं, सर पण मी ऐकलंय पण मला माहित नाही. तर लक्षात ठेवलं नाही. हा, ऐकलंय पण लक्षात ठेवलं नाही. मग काय करावं लागेल? आम्ही इंग्रजी बोलण्यासाठी हेच काम केलंय. भरपूर वाचलंय. आता आपण 7वीला आलो, 8वीला आलो, 5वीला आलो. पहिलीपासून आपण पहिलीपासून आलो, ऐकत आहोत, पण लक्षात ठेवलं नाही. आम्ही नीट लक्षपूर्वक ऐकलं नाही आणि ते पुन्हा गायलं नाही किंवा म्हटलं नाही. त्यामुळं आपल्याला पूर्ण करता येत नाही. असा प्रकार आपल्या स्पोकन मध्ये होतो. मग त्यासाठी काय करायचं? यासाठी आता आपण काय करायचं ते लक्षात. Why do we learn English language? आम्ही भाषा का शिकावी? कोणतीही भाषा असो, इंग्रजी म्हणूनच नाही. का शिकावी? कारण ती आपल्याला बोलता येते. आपल्याला ते बोलता यावं म्हणून. म्हणजे जी भाषा आपण शिकत आहोत ती भाषा आपल्याला बोलता आली पाहिजे. Why do we learn English language? We want to speak, we want to know what the other person saying in English. समजा मलाच बोलताय असं नाही, समोरचाही काही बोललेला असेल तर ते आपल्याला समजलं पाहिजे ना. जर समजलं नाही, व्हॉट इज युअर म्हणलं तर वाटीत काय म्हणल्यासारखं होऊन जाते. तर ती भाषा आपल्याला कळली पाहिजे. म्हणून आपलं कम्युनिकेशन इतरांसोबत होण्यासाठी आणि इतरांनी केलेलं आपल्याला समजण्यासाठी कोणतीही भाषा आपण नेहमी शिकत असतो. कोणत्याही भाषेचे जे उद्दिष्ट आहेत ते एकूण 4-5 LSRWC हे जे स्किल आहे, हे 5 स्किल ज्याला आले त्याला ती भाषा आली. मग ती कोणती असेल, मराठी असो, इंग्लिश असो, हिंदी असो, तेलुगू असो, तर ही स्किल त्याला आलं पाहिजे. फर्स्ट L stands for listening.
S stands for speaking. R stands for reading. W stands for writing. And C stands for communication. Listening. आपल्याला सर्वात अगोदर ऐकता आलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मला काय ऐकता येत नाही का? आपल्याला ऐकता येतं, पण तेवढं ऐकत नाही आपण. लक्षपूर्वक ऐकत नाही, ध्यान देऊन ऐकत नाही. होते काय? वर्गात जर सरांनी एक वाक्य सांगितलं तर ते वाक्य चारदा विचारता आपण, काय सर, काय सर. एकच वाक्य सांगितलेलं असतं सरांनी. एका जंगलामध्ये एक सिंह होता, एवढं वाक्य सांगितलं. आपण एकच शब्द लिहिता एका, मग पुन्हा म्हणता काय सर. काय होतंय असं? दॅट इज द लिसनिंग प्रॉब्लेम. आपल्याला लिसनिंग व्यवस्थित झाली नाही म्हणून आपण व्यवस्थित लिहू शकत नाही. वारंवार आपण विचारतो. भाषेमध्ये हे चारही कौशल्य, पाचही कौशल्य आपल्याला येणं अत्यंत आवश्यक आहे. मी सुरुवातीला गाणे याच्यासाठी घेतलं होतं की आपल्याला ते परिचित असतात. कदाचित तुम्ही त्याची पुढची ओळ कंप्लीट करा, पण तेही तुम्ही लक्षात घेतलेलं नाही, तुम्ही म्हटलेलं नाही, त्याच्यामुळे ते तुम्हाला पाठ नाही. फक्त एक जॉनी जॉनी यस पप्पा हे म्हणायचे की पुढचं आलं इटिंग शुगर नो पप्पा, कारण हे ऐकलेलं आहे. लहान लेकरू जेव्हा असतं, छोटासा बाळ, तेव्हा तो आपल्या आईला पा पा म्हणत असतो. तो बोट दाखवतो, पा पा करत राहतो. आईला वाटते याला काय भाकर पाहिजे का याला पाणी पाहिजे. मग ती विचारते भाकर देऊ. त्याला लक्षात येत नाही की याला भाकर म्हणतात. त्याला जर पाणी पाहिजे असेल, मग आई पाणी जेव्हा दाखवते तेव्हा तो हसतो आणि इशारा करतो दे दे. त्यावेळेस ती ओळखते की याचं पा म्हणजे पाणी. मग आई म्हणते याला पा म्हणणार बेटा, याला पाणी म्हणतात. पाणी पिल्यानंतर पुन्हा तो पा पाच करतो. आता पाणी द्यायला गेलं तर घेत नाही, मग भाकर द्यायला गेलं तर घेते. मग त्यावेळेला आई सांगते याला भाकर म्हणतात, याला चपाती म्हणतात. म्हणजे पुन्हा पा पा म्हणायचं नाही, याला चपाती म्हणायचं, याला पाणी म्हणायचं. ते लहान लेकरू ऐकून ऐकून दोन शब्द भिन्न बोलतो. आपल्या पप्पाला पप्पा पप्पा म्हणतो, पप्पा हा शब्द पाठ झालेला राहतो. मग दुसऱ्यांनाही पप्पाच म्हणतो. प्रश्न असा असतो की शब्दांचं ऐकून ऐकून दृढीकरण झालं की शब्द आपल्याला मुखोगत होऊन जातात, सहजरित्या येऊन जातात. When you get the platform to listen properly, if you have a platform to listen that, then you speak properly. Otherwise you can't speak properly. So what should you do? How should we prepare a platform? How should we make a platform at a home, at a school, or in a market, with a friend, at a ground? What may be a thing? What's the platform? There is always platform, but we not use that platform for speaking. मी नेहमी सांगत असतो की आपल्याला बोलण्यासाठी भरपूर संधी आहेत, पण आम्ही त्याचा वापर केला. And that is required ear training. First, you hesitate yourself. Second, you say, I don't know the English. There may be so much mistake. That's why I not speak. Nothing will happen. What happens? Speak you. You get the accuracy, fluency, confidence. If you use once, you achieve that. Otherwise not. तुम्ही बोलत गेलं ना तर ती अचिव्हमेंट येते. गणित करत गेले तर त्या गणितामध्ये परफेक्शन, कौशल्य येतं. मी केलंच नाही तर मला त्याच्यातलं परफेक्टनेस येत नाही. तसं यात आहे. बोलत गेलं इंग्रजीमध्ये तर तुम्हाला यातलं परफेक्शन येतं. आणि बोलण्यासाठी पहिल्यांदा ऐकावं लागतं. मग मला सांगा,
आम्ही दिवसाचे 10 तास बोलतो, बरोबर आहे तर कमीत कमी 10 तास बोलतो आपण याच्यासोबत त्याच्यासोबत सकाळी उठल्यापासून. पण यात ऐकायला किती वेळ देतो सांगा बरं. दृष्टी किती वेळ ऐकतो सांग. चैतन्य ऐकतो का रे? नाही. वहिनी ऐकतो का आपण? 2 किंवा 1 तास. ऐकतो तर आपण काय ऐकतो? आपण ऐकतो तर गाणी ऐकतो, असे पिक्चरचे नको ते. माझ्या इंग्रजी डेव्हलपमेंट साठी हा आला बाबूराव वाचलं तर मला काही फायदा होणार आहे का? कुठली सिरियल पाहिली तर ते माझ्या फायद्याचं आहे का? मग मी काय नाही. पाहायला पाहिजे? व्हॉट शुड आय लर्न? व्हॉट शुड आय लिसन? What should I do to prepare to make a platform for the English spoken? And that's required. Listening, English chapter. ear training. Why do we take ear training? आम्ही या कानाचं प्रशिक्षण का घेतलं पाहिजे? मी सांगतोय की या कानाला ट्रेनिंग दिली पाहिजे. कानाला ट्रेनिंग देणं म्हणजे आपण ऐकणं. आपण ऐकलं पाहिजे, दररोज वेगवेगळं ऐकलं पाहिजे. खरंच आम्ही ऐकतो का हो? आता सांगितलं सरांनी छान गाणं म्हटलं, तुमचा आवाज छान आहे, मी ऐकवलं, तुम्ही ऐकलात. बरं मी न ऐकवता तुम्ही ऐकलं का हो दररोज? तुमचं तुम्ही अशी गाणी ऐकले का? राइम्स आहेत, अनेक आहेत. बाबा ब्लॅक सी पासून जॉनी जॉनी यस पप्पा ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, असे कितीतरी राइम्स आहेत. LKG UKG पासून ते आता 7वी पर्यंत अनेक पोएम्स होऊन गेले. पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलंय का? खरंच आम्ही त्याचा प्लॅटफॉर्म तयार केलाय का? हे सगळं युट्यूबला सापडतं, ते आपण ऐकलं का? आणि त्या सगळ्यात आवश्यक बाब, व्हॉट टू से, हाऊ टू से and why it matters. For this year training is required. नेमकं आम्हाला काय म्हणायचंय, कसं म्हणायचंय आणि काय काय कसं म्हणायला पाहिजे, कशा पद्धतीने म्हणायला पाहिजे, कोणते शब्द वापरले पाहिजेत, यासाठी आपल्याला नेहमी नेहमी ऐकलं पाहिजे. If once won the race, for the congratulation we say congratulations, well done. एखाद्यानं शर्यत जिंकली तर आपण त्याचं वेल डन, शाबास, खूप छान केला, तुझं अभिनंदन, हे शब्द आपल्याला त्या वेळेला येण्यासाठी आपल्याला नेहमी त्याचा वापर करावा लागतो. आपटून पडला, त्याच्या पायाला मार लागलं, त्यावेळेला म्हणणार का वेल डन वेल डन वेल डन? नाही. Why do we take ear training? So these are the causes: what to say, how to say, why it matters. These are the reasons for the ear training. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. आम्ही का हे इयर ट्रेनिंग घेत आहोत. इयर ट्रेनिंग हे अत्यंत आवश्यक असलेला घटक आहे. Your ear has been trained to hear a certain sound, rhythm, stress, and intonation. What is the sound of particular word? What is the rhythm of that words or line? What is the stress? How should we give the stress and intonation? बोलण्यामध्ये टोनिंग मध्ये त्यात वेगवेगळे अर्थ निघतात. तू लय शहाणा आहेस, आपण बोलत बोलत बोलतो बघा, बोलण्याचा टोनिंग बघा, तू लय शहाणा आहेस माहित आहे. अर्थ काय? आपण सरळ सरळ त्याला मूर्ख म्हणत आहोत. पण आपण म्हणलं का? नाही, तू लय शहाणा आहेस. This is the stress, this is the intonation, this is the rhythm, this is the sound. Particular words, particular sentence, particular para. How should we say? That is the main thing here.
कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, कशा पद्धतीनं उच्चारलं पाहिजे, यासाठी हे स्ट्रेस असतात, इयर ट्रेनिंग असतात. Here are some examples. Atharva, read the word. Yes, sir. We, yours, symbol, decision, no, right, etc. Chaitanya, Kai, sir? read the examples, whatever I given in the last line. Okay, sir. We, your, symbol, decision, no, right, etc. Mansi, read the words. We, your, symbol, decision, no, right, etc. Suyesh, We, your, symbol, decision, no, right, etc. Sonakshi, Examples. We, your, symbol, decision, no, right, etc. Vrindavani, We, your, symbol, decision, no, right, etc. Amarja, No, symbol, decision, no, right, etc. बघा आता तुम्ही सगळ्यांनी इथं उच्चार केले आणि उच्चार करत असताना काही शब्दांचा आवाज कसा आला तुम्ही पहा. कोणी डब्ल्यू ला उई म्हणलेलं आहे, उई, आणि कोणी वी म्हटलेलं आहे. बरोबर आहे चैतन्य? हो सर. आता डब्ल्यू वी होते का उई होते? वी होते. मूळ उच्चार आहे त्याचा वी, पण आपल्याकडे दी ग उई ग गायला हाकून सवय आहे, मग आपण ते वी म्हणतच नाही, ते उईच म्हणते. आपल्याकडे गाई म्हशी असतात, त्याचा परिणाम इकडे झाला. भाषेचा परिणाम, आपल्या मातृभाषेचा परिणाम हा इंग्रजी शब्दांचा उच्चार करत असताना होतो. That is we, it's not a we. Second one, Y-O-U-R, that is you spelled that your. आता तुम्ही त्याला युअर म्हटले, सिम्बॉल म्हटले, हे सगळे शब्द आपण पाहणार आहोत. If you can't hear it, it will be hard to produce. म्हणून पहिल्यांदा एक लक्षात घ्यायचं आहे की जर तुम्ही ते ऐकलं तर तुम्ही त्याचा उच्चार योग्य करा, आणि जर तुम्ही ऐकलं नाही तर त्याचा उच्चार योग्य होणार नाही. चैतन्य, आपल्याला हे नीट ऐकलं पाहिजे. गुड लिसनर म्हणजे चांगला श्रोता. इनपुट अँड आउटपुट फॅक्ट. चांगला श्रोता म्हणजे चांगलं ऐकणार. मला ऐकता आलं पाहिजे चांगलं. मला जर चांगलं ऐकता आलं तर मला चांगलं बोलता येतं. मी जर चांगलं ऐकलं नाही तर मला चांगलं बोलता येत नाही. म्हणजेच माझ्याकडे जे काही इनपुट येईल ते माझं आउटपुट असेल. हे फॅक्ट आहे. गुड स्पीकर, चांगला वक्ता. को रिलेशन ऑफ प्रॅक्टिस, ट्रेन युअर व्हॉइस अँड माउथ. मग तुम्हाला चांगला वक्ता व्हायचं असेल, इफ यू आर गुड स्पीकर, देन को रिलेशन मस्ट बी देअर इन द प्रॅक्टिस, ट्रेन युअर व्हॉइस अँड माउथ. आवाजामध्ये, आपल्या तोंडाच्या ह्या जिभेमध्ये जे खेळते जीभ, ती जीभ खेळणारी ती एका विशिष्ट कोणात जर येत असेल तर त्याचा आवाज व्यवस्थित येत असतो. चांगला वक्ता होण्यासाठी चांगला श्रोता होणं अत्यंत आवश्यक आहे.
मला जर चांगलं बोलायचं असेल तर मला सुरुवातीला चांगलं ऐकता आलं पाहिजे. ऐकून 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 माझ्यामध्ये ते सर्व शब्द भरतात आणि चांगले शब्द मला पुढे येत असतात. तेव्हाच मग चांगला वक्ता म्हणून मी नावारूपाला येईल. तेव्हाच मला कोणी बोलायला कुठं बोलवेल, या इथं बोला. जर मला चांगलं बोलता येत नसेल तर कोणी बोलवल का हो? या 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 इथं भाषण करायला म्हणून? नाही सर, नाही बोलणार. कोणीच बोलवणार नाही. आणि मी जर कुठं मागून बी घेतलं माईक, द्या हो मला बोलायचंय म्हणलं तर ए उगं बस, तुला काय बोलता येते म्हणते. आणि जर मला चांगलं बोलता येत असेल तर त्यांनी काय म्हणतील, मी बोलणार म्हणलं तरी मला बोला बोला म्हणते. म्हणून आपण पहिल्यांदा ऐकायला नीट शिकलं पाहिजे. बी अ गुड लिसनर फर्स्ट, देन बी अ गुड स्पीकर. सो इट रिक्वायर्ड अ इयर ट्रेनिंग. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे आपण चांगलं चांगलं ऐकलं पाहिजे, जास्त ऐकलं पाहिजे, वारंवार ऐकलं पाहिजे. एकदा ऐकलं तर हुशार होत नाही माणूस. मी माझ्या मुलाला विचारलं, धडा वाचला का? हो. धडा वाचला का? हो. धडा वाचला का? हो. मी 3 वेळा विचारलं. मी म्हणलं त्याला, आता तू किती वेळा वाचला सांग? त्यानं म्हणला मी एकदाच वाचलो. मग मी तुला 3दा विचारलं होतं ना. मग दुसऱ्या वेळेला हो का म्हणला? पहिल्या वेळेला हो म्हणायचं होतं, धडा वाचला का? वाचलो. हो. दुसऱ्या वेळेला म्हणायचं होतं, नाही मी 2 वेळा वाचलं. नाही तुम्ही 2 वेळा विचारलं. त्याला जेवढं तुम्ही वाचाल तेवढे त्याच्यातले बारकावे आणि महत्वाचे मुद्दे लक्षात येतील. सच if you listen again and again, if you become a good listener. वारंवार जर ऐकलं ना, त्यातले सर्व शब्द तुम्ही चांगल्या रीतीनं ग्रहण करू शकाल. इनपुट चांगलं होईल आपल्या डोक्यामध्ये. आपल्या मेंदूवरती ते शब्द हॅमर होतात. तुम्हाला माहित आहे टीव्ही वरती एक जाहिरात असते, 10 ते 20 सेकंदाची एक जाहिरात असते. मसुडो में जान तो इसमें जान. झालं. लाल दंत मंजन झालं. इकडून तिकडे गेलं. ते बघून 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 ते जाहिरात बी पाठवून जाते आपल्याला. 10 सेकंद असते, इकडून तिकडे निघून जाते. पण ते वारंवार आपल्या मेंदूवरती हॅमर झाल्यामुळं जाहिरात ते आपल्या नजरेत बसते, तसंच आपल्या डोक्यातही बसून जाते. Thus like we should hear the new words and new lessons. आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. वारंवार ऐकणं हे अत्यंत आवश्यक आहे. जर आपण ऐकलं नाही तर मग काय कामाचं. ही एक ट्रेनिंगची एक कविता आहे, इयर ट्रेनिंगची. मामाचं पत्र हरवलं ही एक गाणं आहे. आपण सगळे मुलं बसून मामाचं पत्र हरवलं ही खेळतो ना? हो सर. हा. आपण काय करतो रे अथर्व यामध्ये? आईचं पत्र हरवलं. हा, मला नाही सापडलं. आईचं पत्र हरवलं. काय करतो यामध्ये? मी सांगू सर? सांग एकट्यानं. काहीतरी बॉल काहीतरी घ्यायचा, दुसरं काही पण, आणि आईचं पत्र हरवलं म्हणायचं, आणि दुसरं म्हणतात आम्हाला नाही सापडलं. मग कुणाच्या डोळे झाकतात आणि मग कुणाच्या तरी मागे ठेवायचं आणि जर ते उठलं नसलं तर तेच बॉल घ्यायचं आणि त्याला मारायचं, आणि मग ते मागं लागतंय, मग त्याच्या जागेवर येऊन बसायचं आपण. बर. पण डोळे झाकल्यानंतर कसं पता लागल आमच्या मागे ठेवलं? ते उघडच ठेवायचं असतं ना ते. हो सर. जेव्हा तो साधारण फिरत असतो तेव्हा त्याची स्पीड कमी असते, आणि जेव्हा ते दस्ती किंवा ते बॉल जेव्हा त्याच्या पाठीमागे ठेवतो तेव्हा मात्र तो जोरात पळतो, कारण त्याला कळते आता हे माझा पिच्छा करते.
बरोबर आहे ना? हो हो सर. हा खेळ खेळाय का अमरजा? Yes, sir. बर. मानसी खेळ माहित आहे का? माहित आहे सर. बर, ठीक आहे. आपले व्हिडिओ आज काय झाले? घरी जायचंय वाटतं सगळ्यांना. नाही सर. टीस्किट अँड टास्किट ही एक कविता आहे. रिदम नुसार मी तुम्हाला म्हणून दाखवतो. आणि यात काय फरक आहे? इयर ट्रेन, वाय शुड वी नीड इयर ट्रेनिंग? लिसन इट केअरफुली. व्हिडिओ मस्ट बी रिक्वायर्ड हियर, अदरवाइज I remove you. Okay? Tea-skit and taskit, brown and yellow basket. Tea-skit and taskit, brown and yellow basket. I wrote a letter to my mother on the way I dropped it. I wrote a letter to my mother on the way I dropped it. I dropped it, I dropped it, on the way I dropped it. I dropped it, I dropped it, on the way I dropped it. One of you has picked it up and put it in your pocket. One of you has picked it up and put it in your pocket. हे फक्त दस्ती घेऊन मी फिरत होतो. आता माझी दस्ती टाकलेली आहे. आता माझी स्पीड वाढलेली आहे. मी आता जोरात पळतोय. त्यावेळेला मी गाणं म्हणतच आहे. आता माझी स्पीड जी आहे म्हणण्याची ती जोरात आहे. Tea-skit and taskit, brown and yellow basket. I wrote a letter to my mother on the way I dropped it. I dropped it, I dropped it, on the way I dropped it. One of you has picked it up and put it in your pocket. जशी जशी माझी जागा येते तसं तसं तो माझ्या पाठी लागलेला असतो मला शिवण्यासाठी. त्यावेळेसची माझी स्पीड बघा अजून जास्त असते. Tea-skit and taskit, brown and yellow basket. I wrote a letter to my mother on the way I dropped it. I dropped it, I dropped it, on the way I dropped it. One of you has picked it up and put it in your pocket. One of you has picked it up and put it in your pocket. One of you has picked it up and put it in your pocket. One of you has picked it up and put it in your pocket. One of you has picked it up and put it in your pocket. मला सांगा, कवितेच्या शब्दापेक्षा शब्दांचं उच्चारण महत्वाचं. ऐकवलं कशासाठी? हे खेळ खेळायचं कशासाठी? तर ते गाण्याचे शब्द येणं म्हणजेच त्या शब्दांचे उच्चार स्पीड मध्ये येणं गरजेचं आहे. आम्हाला येतात का स्पीडनं? नाही सर. म्हणून दाखवत की येते का म्हणायला? नाही. हो सर. बिस्किट अँड टास्किट, ब्राऊन. हा म्हणू का सर? यासाठी स्पीड जसे महत्वाची आहे. आता बघा, आय ड्रॉप्ड इट म्हणते आपण, तसं नाही. आय ड्रॉप्ड इट, आय ड्रॉप्ड इट, आय ड्रॉप्ड वन ऑन द वे आय ड्रॉप्ड इट. बघा, वन ऑफ यू हॅज पिक्ड इट अप, असं नाही. वन ऑफ यू हॅज पिक्ड इट अप, पिक्ड इट अप, पिक्ड इट अप, पिक्ड इट अप. किती प्रोनाउन्सिएशन फास्ट आहे. अँड पुट इट इन युअर पॉकेट, इन युअर पॉकेट नाही, इन युअर पॉकेट. ह्या शब्दांचं इयर ट्रेनिंग होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याला आपण म्हणतो कानावर नेहमी नेहमी पडणे, नेहमी नेहमी ऐकणे, त्याला म्हणतात इयर ट्रेनिंग. असे अनेक शब्द आहेत. ह्या सगळ्या शब्द मी मागे एक कविता तुम्हाला म्हणून दाखवली होती, लक्षात आहे की नाही बघा.
A fairy went marketing. She bought a little fish. She put it in a crystal bowl upon a golden dish. Yes, an hour she sat in a wonderment and watched its silver gleam, and then she gently took it up and slipped it in a stream. आता हीच कविता जेव्हा गातात तेव्हा बघा स्पीड. A fairy went a marketing, she bought a little fish. She put it in a crystal bowl upon a golden dish. A fairy went a marketing, she bought a little fish. She put it in a crystal bowl upon a golden dish. Hey, la 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 la. And now she sat in a wonderment and watched its silver gleam. And then she gently took it up and slipped it in a stream. And now she sat in a wonderment and watched its silver gleam. And then she gently took it up and slipped it in a stream. A fairy went a marketing, she bought a little fish. She put it in a crystal bowl upon a golden dish. She put it in a crystal bowl upon a golden dish, upon a golden dish, upon a golden dish. तुम्ही किती म्हणता हे तुमच्यावर आहे. अशा अनेक कविता आहेत आपल्याकडे. The man in the wilderness said to me, how many strawberries grow in the sea? I answered him as I thought good, as many red herrings as grow in the wood. If I had a donkey that would not go, would I beat him? Oh no, no, no. I would put him in the barn and give him some corn. The best little donkey that ever was born. The best little donkey that ever was born. ह्या सर्व गोष्टींसाठी उच्चार फास्ट येण्यासाठी आपण काय करावं? लिसन हियर, लिसन द सॉंग्स, राइम्स, पोएम्स अगेन अँड अगेन. डूज हे करायचंय तुम्हाला इयर ट्रेनिंग साठी. सिंग द सॉन्ग, ओनली नॉट लिसनिंग. While you are listening, sing after that. Use the dictionary for the different words. Use the Google form. Listen the news on the TV, on the radio, on the mobile, whatever may be there. Don't do wrong pronunciation. Avoid more speak. Avoid incorrect words. Use of mother tongue and less practice. More practice required, providing listening exposed to the listeners. म्हणून आपण वारंवार ऐकलं पाहिजे, जास्तीचं बोललं पाहिजे. जास्त इंग्रजी शब्द आपण वारंवार ऐकणं अत्यंत आवश्यक आहे. टुडेज होमवर्क, कलेक्ट सम इंग्लिश राइम्स अँड ट्राय टू सिंग. अनेक कविता गोळा करा, तुम्ही पाठ करा, तुम्ही म्हणा आणि मग सांगा मला पाठ झाले. आपण येणाऱ्या रविवारी या गाण्यावरती एक परीक्षा घेतल्यासारखं